महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 3ऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री किरण राजाराम काळोखे, संचालक किसानवीर सहकारी साखर कारखाना, भुईंज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर, श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी, मंगलश्याम कन्स्ट्रक्शन, व्याहळी कॉलनी, तालुका वाई, जिल्हा सातारा। पावसाळी अधिवेशनात वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली। तापी खोरे आणि गिरणा उपखोरेमधील चांदसूर नाला नदीच्या चांदेश्वरी प्रकल्पाची क्षमता 2.3 दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता असून प्रकल्पाचा फायदा वाकला परिसरातील सतत दुष्काळग्रस्त गावांना होणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होईल असा प्रश्न मांडला। यावर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट नकारार्थी उत्तर दिले। मन्याड हा प्रकल्प 40गाव तालुक्यातील आहे। हा प्रकल्प आधीच तुटीचा आहे, तिथून पाणी देता येणार नाही। त्यामुळे बरेच दिवसापासून चांदेश्वरी प्रकल्पाची प्रतीक्षा करणाऱ्या वाकला व वाकला परिसरातील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। लक्षवेधी क्रमांक 6 श्री रमेश बोरनारे। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 6 सूचना क्रमांक 2253। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी मी माझ्या मतदारसंघासाठी त्या ठिकाणी लावलेली आहे। नदीचं नाव आहे चांदसूर नाला, खोऱ्याचं नाव आहे तापी खोरे, उपखोरे, गिरणा। नियोजित प्रकल्पस्थळी पाणी उपलब्धता 2.3 दशलक्ष घनमीटर आणि आमचा जो प्रस्तावित वापर संबंधित प्रकल्पासाठी आम्ही मागणी करतोय तो 2.01 दशलक्ष घनमीटर। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाकला आणि परिसर कायम दुष्काळी असलेला हा भाग आहे आणि या भागामध्ये तापी खोऱ्याकडे जे पाणी वाहून जातं तर त्यावरती चांदेश्वरी हा प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित आहे। अध्यक्ष महोदय, 2013 ला राज्य जल आराखडा तयार झाला, परत 2018 ला त्याचं पुनर्नियोजन त्या ठिकाणी झालं आणि या दोन्ही आराखड्यामध्ये 2013च्या आणि 2018च्या चांदेश्वरी वाकला तालुका वैजापूर या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलं। अध्यक्ष महोदय, जेव्हा हा प्रस्ताव मी छत्रपती संभाजीनगरच्या जलसंपदा कार्यालयाकडून त्या ठिकाणी प्रस्तावित केला, तो प्रस्ताव नाशिककडे गेला, परंतु मला त्या ठिकाणी उत्तर असं आलं का संबंधित प्रकल्प 40गाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पांतर्गत येत असल्या कारणाने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे का 2013चा आराखडा मंजूर झाला, 2018चा आराखडा त्या ठिकाणी मंजूर झाला आणि या दोन्ही आराखड्यामध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होतं। वैजापूर तालुक्याचं चांदेश्वरी असेल, कन्नड तालुक्यामध्ये गुजरदरी असेल। बोरनारे साहेब, प्रश्न घ्या पॉइंट। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे का राज्य जल आराखड्यामध्ये जर या ठिकाणी पाणी उपलब्ध जर असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या या प्रस्तावाला त्या ठिकाणी पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी मी लक्षवेधी आणली आहे। म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती करणार आहे का आम्हाला हे पाणी उपलब्ध करून देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न आहे का लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी कायमची समस्या आहे ती किती दिवसात त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहे। धन्यवाद। चला, सन्माननीय मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, वाकला प्रकल्प सन्माननीय सदस्यांच्या मतदारसंघातला आहे, खरं त्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा
हा प्रकल्प खरं म्हणजे छोटासा आहे, 2.1 दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याचा हा विषय या ठिकाणी आहे. आणि हे त्यांचं म्हणणंही खरं आहे की 2013मध्ये 18मध्ये ज्यावेळेला एकात्मिक राज्य जल आराखडा झाला त्यावेळेला सुचवण्यात आलं होतं की या ठिकाणी हा प्रकल्प होऊ शकतो किंवा पाणी उपलब्ध होऊ शकतं. पण नंतरच्या काळामध्ये, आणि हे खरं आहे की हा प्रकल्प आज चाळीसगाव तालुक्यातला आहे आपण सांगितल्याप्रमाणे, आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अनेक योजना पिण्याच्या पाण्याच्या या सगळ्या आमच्या या भागाच्या आहेत. या संबंधित मन्याड जो प्रकल्प आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. मन्याड प्रकल्प हा आधीच तुटीचा आहे, म्हणजे तिथे आधीच जवळपास 13.9 दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट त्या ठिकाणी आहे. आणि त्यातून जर इथे पाणी दिलं तर मोठं पाण्याचं दुर्भिक्ष चाळीसगाव भागामध्ये पण त्या ठिकाणी होईल. तिथे पाण्याची अपूर्णता होईल आणि त्यामुळे इथून पाणी देता येणारच नाही. ते संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला TIDCने सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. नाशिकहूनसुद्धा हा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे आपण हे पाणी त्या ठिकाणी देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं प्रकल्प छोटा आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी हे पाणी देणं शक्य नाही. भविष्यकाळामध्ये अजून काही नवीन काही रचना झाली तर त्या ठिकाणी आपला निश्चित या ठिकाणी विचार या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येईल. पण आज तरी या ठिकाणी कुठे पाणी देणं इथून या भागातून हे शक्य नाही. बोला. अध्यक्ष महोदय, प्रकल्प जर छोटा असेल तर मी शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी फक्त एवढीच मागणी करणार आहे का प्रकल्प जर छोटा जर असेल आणि पाणी जर वैजापूर तालुक्यातून जर तिकडं वाहून जर जात असेल तर 13ला आराखडा तयार झाला, 18ला आराखडा तयार झाला आणि आराखड्यामध्ये मग ते नमूद का केलं असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. चला मंत्री महोदय. नाही, नमूद झालं, मी आधीच मान्य केलं की 13ला 18 ते मान्य केलेलं होतं. पण तू वस्तुस्थिती जर बघितली, परिस्थिती बघितली की मन्याडमध्ये पाणी नसतं. तिथे पाण्याची आधीच तूट आहे, आधीच त्या ठिकाणी तूट आहे, त्या ठिकाणी पाणी नाही आहे. ही वस्तुस्थिती संबंधित सदस्यांचं माझं बोलणं झालं त्या बाबतीत त्यांनाही कल्पना आहे. पण निश्चित या संदर्भामध्ये एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांच्या सोबत काय मार्ग काढता येईल, कारण छोटासा प्रकल्प आहे, त्या संदर्भात आपण निश्चित या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग काढू. चला. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.